अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्त भक्तांनो, आपण पाहत आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास. आजचा विषय आहे ओमचा जप का करावा, याचे रहस्य काय आहे. मित्रांनो, मनावर नियंत्रण ठेवून शब्द उच्चारण्याच्या क्रियेलाच आपण मंत्र असे म्हणतो. मंत्राचा आपल्या शरीरावर आणि मनावर अत्यंत खोलवर परिणाम होतो. मंत्र जप ही एक मानसिक क्रिया आहे असे म्हटले जाते. जसे मन तसे शरीर. जर आपण मानसिक दृष्ट्या निरोगी असू तर आपले शरीरही निरोगी राहील. मन निरोगी ठेवण्यासाठी मंत्रांचा जप करणे अत्यंत आवश्यक आहे. ओम हा 3 अक्षरांपासून बनलेला आहे. अ, उ आणि म या अक्षरांपासून बनलेला हा शब्द सर्व शक्तिमान आहे. ओमचा उच्चार जगण्याची शक्ती आणि सांसारिक आव्हानांना सामोरे जाण्याचे असीम धैर्य देतो. तसेच तो विविध प्रकारच्या समस्या आणि आजारांचा नाश करतो. सृष्टीच्या आरंभी एक ध्वनी निर्माण झाला, तो म्हणजे ओम. हा ध्वनी संपूर्ण विश्वात पसरला. याच ध्वनीतून भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांचा प्रादुर्भाव झाला. म्हणूनच ओमला सर्व मंत्रांचे मूळ आणि ध्वनी व शब्दांचा जनक मानले जाते. असे मानले जाते की ओमच्या नियमित उच्चारणामुळे शरीरातील आत्मशक्ती जागृत होते आणि आपण सर्व प्रकारच्या आजारांपासून व तणावापासून मुक्त होतो. म्हणूनच आपले संत आणि सद्गुरू याचा जप करण्याचा सल्ला देतात. तसेच अनेक वास्तुतज्ञांचे असे म्हणणे आहे की घरात ओमचा उच्चार केल्याने वास्तुदोष दूर होतात. ओम मंत्राला विश्वाचेच स्वरूप मानले गेले आहे. ओम मध्ये त्रिदेव अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश वास करतात. म्हणून कोणत्याही मंत्राच्या आधी ओमचा उच्चार केला जातो. आध्यात्मिक दृष्ट्या असे मानले जाते की ओमचा जप केल्याने मन शांत व शुद्ध होते आणि मनाला शांती लाभते. ओम मंत्राच्या जपामुळे मनुष्य ईश्वराच्या अधिक जवळ जातो. ओम हे ईश्वराचे खरे नाव आहे. योगशास्त्रात हे स्पष्ट केले आहे की ओम हा शब्द अ, उ आणि म या 3 अक्षरांपासून बनलेला आहे. या प्रत्येक अक्षरात ईश्वराची विविध रूपे किंवा नामे समावलेली आहेत. जसे अ म्हणजे सर्वव्यापी, आधारभूत आणि उपासने योग्य. उ म्हणजे बुद्धिमान, सूक्ष्म, मूळ स्वरूप आणि सर्व चांगल्या तत्वांचे नियामक. आणि म म्हणजे अनंत, अमर, ज्ञानी आणि शाश्वत. वास्तविक पाहता ओम मधील प्रत्येक अक्षराद्वारे त्याचे अर्थ स्पष्ट करता येतात. किंबहुना त्या अनंत ईश्वराची असंख्य नावे ओम या एकाच शब्दात समावलेली आहेत. दीर्घकाळ ओमचा उच्चार केल्याने संपूर्ण शरीर तणावमुक्त होते. भीती वाटत असल्यास, अस्वस्थता जाणवल्यास किंवा शरीर थरथरत असल्यास ओमचा उच्चार केल्याने त्वरित आराम मिळतो. दररोज ओमचा उच्चार केल्याने शरीरातील विषारी घटक नष्ट होतात आणि शरीर निरोगी व सुदृढ बनते आणि हृदयाचे कार्य आणि रक्ताभिसरण संतुलित राहते. पचनशक्ती सुधारते. यामुळे शरीरात नवचैतन्य संचारते आणि थकवा दूर होतो. निद्रानाशाची समस्या असल्यास ओमच्या उच्चाराने ती दूर होते. रात्री झोप लागेपर्यंत ओमचा उच्चार करत राहावे. नकळतच शांत झोप लागते. विशिष्ट प्रकारचा प्राणायाम करताना ओमचा उच्चार केल्याने फुफ्फुसांना बळकटी मिळते. ओमचा उच्चार हे आत्म्याचे संगीत आहे. ओम हे चिन्ह अद्भुत आहे. हे संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे. ओंकार या ध्वनीचे 100हून अधिक अर्थ सांगितले गेले आहेत. हे अनादी, अनंत आणि निर्वाणाचे प्रतीक आहे. हा प्रणव मंत्र आहे. हा मंत्रांचा प्रारंभ आहे, शेवट नाही. हा विश्वाचा ध्वनी आहे. हा ध्वनी कोणत्याही आघाताशिवाय निर्माण होणारा नाद आहे. हा ध्वनी संपूर्ण विश्वात अखंडपणे चालू असतो. जेव्हा साधक आणि ध्यानस्थ व्यक्ती ध्यानाच्या सखोल अवस्थेत जातात तेव्हा त्यांना ओमचा ध्वनी ऐकू येतो. हा ध्वनी या जगात
सर्वत्र घुमत असतो. फक्त तो ऐकण्याची क्षमता आपल्यात असणे आवश्यक आहे. जेव्हा ध्यानामध्ये हा ध्वनी ऐकू येऊ लागतो तेव्हा मन आणि आत्म्याला शांततेचा अनुभव होऊ लागतो. सामान्य माणसाला हा ध्वनी ऐकू येत नाही, परंतु जो कोणी नियमितपणे ओमचा उच्चार करतो त्याच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. हा ध्वनी ऐकण्यासाठी पूर्णपणे शांत आणि ध्यानस्थ असणे महत्त्वाचे आहे. ज्याला हा ध्वनी ऐकू येतो त्याचे ईश्वराशी नाते जुळू लागते. सकाळी लवकर उठून पवित्र व्हावे आणि ओमचा उच्चार करावा. उच्चार करताना पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन किंवा वज्रासनात बसावे. हा उच्चार 5, 7, 10, 21 किंवा 108 वेळा करावा. तुम्ही ओमचा उच्चार मोठ्याने किंवा हळू आवाजात करू शकता. माळेच्या साहाय्यानेही ओमचा जप करता येतो. यामुळे शरीर आणि मनाची एकाग्रता साधण्यास मदत होते. हृदय आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते. मानसिक आजार दूर होतात. कार्यक्षमता वाढते. दिवसातून किमान 108 वेळा ओमचा उच्चार केल्याने शरीरातील तणाव नाहीसा होतो. नियमित जप केल्याने शरीरात नवीन ऊर्जेचा संचार होतो आणि चेहऱ्यावर तेज येते. मनातील नैराश्य दूर होते. आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ओंकार ज्याच्याबद्दल बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती, स्थिती, लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे, तोच एकमात्र देव, भक्तांचा सच्चिदानंद आणि सुखांशी एकी घडविणारा दत्त आहे. हा जन्मरहित निराकार आहे. भक्तांच्या इच्छेप्रमाणे साकार होतो. हा अखंड निराकार आत्मस्वरूप आहे. भक्तांचा आधार आहे आणि भक्तीनेच जाणला जातो. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्यासारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.